अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज जवळच्या जवळ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपण आज गाणगापूर मधले पुण्यभूमी आहे त्याच्यामध्ये आज आहोत. आणि गाणगापूर मध्ये गुरुचरित्राचा पारायण असेल. गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं खूप जणांना माहिती नाही, त्याचा पण तो व्हिडिओ केलेला ते पण बघावा. आणि गाणगापूर मध्ये दादा आहे, त्यांचा जे अनुभव आहे ते दादा तुम्हाला अनुभव सांगणार आहे. त्याच्यातून तुम्हाला गुरुक्षेत्र पहिल्यांदा करत असाल, गुरुक्षेत्र का बरं वाचायचं दादा तुम्हाला त्यांचा पूर्ण अनुभव सांगतील. तो अनुभव तुम्ही ऐकावा, त्याच्यातून तुम्हाला नवीन ऊर्जा भेटेल. त्या ऊर्जेमधून पण काहीतरी करू शकतो. ओम पाणी म्हटले मोठ्याने घ्या. उमेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गोरक्ष जालम दर्शनपडशणमुखानि जनचिंद्र चौरंगी रेवाण प्रगर्जी नमो नमस्दा. अवधूत श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. दत्त महाराज की जय. मी अतुल प्रकाश मुंडली, राहणार छत्रपती संभाजीनगर. आमचं मूळचं गाव आहे बदनापूर, जालना जिल्हा. जालना जिल्ह्यामध्ये ते आमचं मूळचं गाव आहे. त्यात सध्या आम्ही संभाजीनगर मध्ये राहतो. बदनापूर हे माझ्या वडिलांचं आजोबांचं गाव आहे. त्यापूर्वी आमचे आजोबा म्हणजे आजोबा पंजोबा यासनाबाद वाडी या ठिकाणी राहत होते. आणि मला तुम्हाला सांगावंसं वाटतं, महाराजांची सेवा ही आमच्या कुळाला, ही आमच्या पूर्वजांना, ही मला जी मिळालेली आहे. काहीतरी आमचे जे पूर्वज जे महाराजांची सेवा करत होते त्या पूर्वकर्मामुळे आम्हाला ही दत्त महाराजांची सेवा लाभलेली आहे. दत्त महाराजांची सेवा, गुरुचरित्र वाचण्याची सेवा, गुरुची सेवा, जो गुरुमंत्राचा जप करतो आपण ती सेवा, किंवा महाराजांबद्दलची कुठली सेवा असो, ही सेवा आपल्याला आपल्या पूर्वकर्मामुळे मिळत असते. मला सांगायला तुम्हाला आनंद होतो की जी सेवा मला माझ्या पूर्वजांमुळे मिळालेली आहे ती सेवा मी करतो आहे. त्यातला अनुभव हा मी माझ्या शब्दामध्ये सांगू शकत नाही. गुरुचरित्र किंवा गुरुबद्दल सांगल तुम्हाला मी या ठिकाणी सांगल एवढा मी मोठा नाहीये, पण माझा जो अनुभव आहे तो खूप मोठा आहे, परमानंद आहे. तो मी शब्दामध्ये व्यक्त नाही करू शकत. जसं की कर्माबद्दल मी आता बोललो, तर कर्म आपण छोटं काही छोटं पुण्यकर्म केलं किंवा छोटं चांगलं कर्म केलं ते आपल्याला अजून मोठं चांगलं कर्म करायला आपल्याला प्रवृत्त करतं. अजून मोठं चांगलं कर्म आपलं अजून मोठं चांगलं कर्म करायला भाग पाडतं. म्हणजे ही एक पायरी असते. छोट्या कर्मापासून जर तुम्ही सुरुवात केली चांगल्या कर्मापासून, तर मोठ्या कर्मापर्यंत अवश्य जातो. त्याच उलट वाईट कर्म म्हणजे छोटं वाईट कर्म आपण केलं तर आपल्याला ते मोठ्या वाईट कर्माकडे प्रवृत्ती करतं. ह्या जगामध्ये मनुष्य योनी या जग हे दोनच कर्म आहे जे आपले आयुष्य कुठेतरी चांगल्या वळणाकडे नेईल, चांगल्या दिशेकडे नेईल. तर मला इथे सांगावंसं वाटतं, गुरुची सेवा प्रत्येक व्यक्ती जन्माला आल्यापासनं तर मरेपर्यंत त्याला कर्म करणं हे आवश्यक आहे. कर्म आपण करत असतो, पण कर्म कर्तव्याला किंवा कार्य करताना आपल्याला दिशा भेटणं आवश्यक आहे. दिशा आपल्याला भेटणं आवश्यक आहे. दिशा दाखवणार कोण? शाळेमध्ये पण आपल्याला गुरु हे दिशा दाखवतात, टीचर हे दिशा दाखवतात. घरी आपल्याला ज्यावेळेस आपण पहिलं पाऊल टाकतो किंवा पहिला आपण शब्द बोलतो त्यावेळेस आपल्याला आपली आई आपल्याला शिकवते. आई ही आपली पहिली गुरु असते. वडील हे आपले दुसरे गुरु असतात. शाळेत आपले हे तिसरे गुरु असतात. त्यानंतर आपण गुरुमंत्र घेऊन सद्गुरूंचा मार्ग स्वीकारतो किंवा गुरुमंत्र हा घेणं खूप आवश्यक आहे. याचं कारण असं आहे की ज्यावेळेस आपण आयुष्यामध्ये आपण आपलं आयुष्य जगत असतो, आयुष्य जगताना आपल्याला खूप साऱ्या अडचणी येतात, खूप सारे आपल्याला निर्णय घ्यावे लागतात. जे निर्णय आपण घेऊ शकतो, निर्णय हा आपल्याला घ्यायचा असतो. या ठिकाणी मला किंवा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, देवानी आपल्याला विचार करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे. विचार हा प्रत्येक मनुष्याचा स्वातंत्र्य म्हणजे मनुष्याला विचार करणं हा देवाने दिलेलं एक खूप मोठं वरदान आहे.
खूप मोठी खूप मोठं आपल्याला ते फायद्याचं आहे. तर त्यांनी तुम्ही चांगला विचार करणारे, वाईट विचार करणारे किंवा तुम्हाला तुमचा जो आयुष्याचा जो निर्णय आहे, हा तुम्हीच घेत असता. तर त्यामध्ये ज्यावेळेस आयुष्याच्या वळणावरती तुम्ही आयुष्याच्या वळणावरती खूप वेळेस असं होतं, की आपण रस्ता आपल्या समोर 2 रस्ते असतात. ए रस्ता असतो, बी रस्ता असतो. ए रस्ता हा वाईट असतो, बी रस्ता हा सत्याचा असतो. म्हणजे एक सत्याचा आणि एक असत्याचा हे 2 मार्ग आपल्या समोर असतात. म्हणजे हे प्रत्येक बाबतीमध्ये. म्हणजे असं नाही, की हे म्हणजे कुठल्याही बाबतीमध्ये असो, आयुष्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला समोर कधी-कधी रस्ते पण दिसत नाही. आपल्या समोर डोळ्यासमोर अंधार असतो. तर त्यावेळेस गुरुरूपी गुरुरूपी दिवा आपल्याला तसं दाखवतो. तर जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगलं जीवन जगायचंय, तुम्हाला तुमचं आयुष्य समाधानाने जगायचंय किंवा तुम्हाला तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती करायची आहे, तर तुम्हाला गुरु हा आवश्यक आहे. आता गुरु आवश्यक आहे, तर गुरुला समजून घ्यावं लागणार आहे. तर गुरुला समजायचंय, तर तुम्हाला गुरुचरित्र गुरुचरित्र गुरुचरित्रामध्ये 53 अध्यायामध्ये गुरु महाराजांचं जे पूर्ण वर्णन आहे किंवा गुरु महाराजांनी आपल्याला यामध्ये सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. सर्व गोष्टी म्हणजे तुमच्या उठण्यापासनं तुम्हाला झोपेपर्यंत तुमची दिनचर्या, त्यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्या गोष्टी केल्याने काय होतं, कुठल्या गोष्टी केल्याने काय होतं, म्हणजे कुठल्या कर्माचं काय फळ आहे, कुठल्या कर्माचं म्हणजे चांगलं फळ आहे, कुठल्या कर्माचं वाईट फळ आहे. तर हे सगळं तुम्हाला गुरुचरित्रामध्ये दिलेलं आहे. गुरुचरित्रामध्ये म्हणजे गुरूंचा दत्त महाराजांचा दत्त महाराजांचा दत्त महाराजांबद्दल पूर्ण गुरुचरित्रामध्ये जे काही उल्लेख केलेला आहे, हे पण अपुरा आहे. हा पूर्णही हा पूर्ण कोणीही करू शकत नाही. ते दत्त महाराज म्हणजे नारायण विष्णू अवतार दत्त अवतार आहे. आणि सगळं विष्णुमय जगत आहे. तुम्हाला माहिती आहे, की सर्व आदिपीठ शंकर गुरु, तदनंतर विष्णू गुरु, तदनंतर ब्रह्मा गुरु. म्हणजे गुरुमध्ये आदिपीठ तर मला हेच म्हणायचंय, तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगलं जीवन जगायचंय, प्रगती पथाकडे जर जायचंय, तर मी तुम्हाला हेच माझ्याकडनं सांगायला माझ्या अनुभवातनं, की तुम्ही गुरुचरित्राचं वाचन करावं. त्यात तुमचे दैनंदिन जे काही प्रश्न असतात, ते प्रश्न सुटतील म्हणजे सुटतील. म्हणजे तुम्हाला दत्तात्रय महाराज गुरु तुम्हाला मार्गदर्शन करतील. ज्यावेळेस आयुष्यामध्ये खूप वेळेस असं होतं, की आपल्याला पुढचा मार्ग दिसत नाही. आपल्याला कन्फ्युजन असतं, की हा निर्णय घेऊ का तो निर्णय घेऊ? हा निर्णय घेऊ का तो निर्णय घेऊ? म्हणजे चुकीचा निर्णय पण घ्यायला नको. दत्त महाराज आपल्याला चुकीचा निर्णय घेऊ देणार नाही तुम्हाला. सत्याचा मार्ग निवडत जातील. सत्याचा मार्ग निवडल्यानंतर तुम्हाला पुढे तुमच्या आयुष्यामध्ये अ, अ, तुमचं प्रगती ही होईल ही तर निश्चित आहे. पण आयुष्य हे समाधानी होईल. जे आपले पापकर्म, पुण्यकर्म असतात. आपले जे काही पापकर्म असतील, ते पापकर्म जर तुम्हाला पापकर्म जर संपवायचे असेल, तर पुण्यकर्म हे वाढवावे लागतात. आणि ह्या जगामध्ये आयुष्य जगते वेळेला नाण्याला जशा 2 बाजू असतात, त्याचप्रमाणे चांगलं आणि वाईट या दोन गोष्टी असतात. तर त्यामुळे आपण चांगलं केलं, चांगलंच येणार आहे. आपण जर समजा आंब्याचं पोळी जर लावली आणि आपण जर म्हणू की आपल्याला सफरचंद हवंय, तर भेटणार आहे का? नाही भेटणार. त्याच पद्धतीने आपल्याला आपण जर वाईट कर्म केले आणि आपल्याला जर चांगलं फळ हवं असेल, तर कसं मिळेल? जर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये तुम्हाला सर्वांना जर समजा की प्रगती करायची असेल, तर आपण जर अधोगतीकडे जर पाऊल टाकलं, तर आपण प्रगती पथाकडे कसे जाणार आहोत? आपण एक एक्झाम्पल घेऊया. जर समजा आपण रस्त्यावरती निघालेलो आहोत. एक रस्ता चाललाय मुंबईकडे, एक रस्ता चाललाय पुण्याकडे. समजा छत्रपती संभाजीनगरवरून जर समजा निघत असेल मी आणि एक रस्ता पुण्याकडे चाललाय, एक रस्ता मुंबईकडे चाललेला आहे. मला जायचंय मुंबईकडे आणि मी चुकून डाव्या साईडला जर पुण्याकडे जर गेलो, तर मी पुढे चालले जाईल, पुण्याला जाऊन पोहोचेल. तर कुठेतरी कुठेतरी आपला जो रस्ता आहे, तो रस्ता तुम्ही स्वतः निवडा, की आपल्याला प्रगती पथाकडे जायचंय का अधोगतीकडे जायचंय. तुम्ही जर वाईट कर्म कराल, तर वाईट कर्म कराल, तर अधोगतीकडे जाणार आहे. चांगले कर्म कराल, तर प्रगतीकडेच जाणार आहे. गुरुचरित्र हे तुम्हाला गुरुचरित्रामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित क्लिअर सांगितलेल्या आहेत. म्हणजे तुमचं समजा आता कुठली चोरी केल्याने काय होतं,
किंवा व्यभिचार प्रकार किंवा सुवर्ण चोरी, फळ चोरी, त्यानंतर तुमचं व्यभिचार प्रकार, म्हणजे तुम्ही आयुष्यामध्ये, म्हणजे गुरुचरित्र तुम्हाला हे शिकवतं, आयुष्यामध्ये तुम्हाला तुमचा जो रोल मिळालेला आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या आईवडिलांशी तुमच्या आईवडिलांशी मुलगा म्हणून, आईवडिलांशी मुलगा म्हणून, बायकोशी नवरा म्हणून, किंवा नवऱ्याशी बायको म्हणून, किंवा मुलाशी वडील म्हणून, किंवा भावाशी भाऊ म्हणून, किंवा आपल्या आपल्या आयुष्यामधले जे काही मित्रासोबत जे आपले नाते येतात, किंवा जे सहप्रवासी समजा आयुष्यामध्ये जे काही नाते येतात, ते नातं तुम्ही पूर्ण इमानदारीने, पूर्ण तुमचा रोल जो आहे तो रूप तुम्ही जर व्यवस्थित पार पाडणं, हे महत्वाचं आहे. हे करणं तुम्हाला गरजेचं आहे. आणि तुम्हाला या शेवटी मी एवढं सांगेल की गुरुचरित्र तुम्ही करा, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये रस्ता सापडेल, तुम्हाला तुमची प्रगती होणार आहे. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी महाराज की जय. नवनाथ महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव